बसस्थानकावर भीषण अपघात, मका विक्रेत्या महिलेचा मृत्यू, नात बचावली। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। नवापूर बसस्थानक परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक अपघातात मका विक्रीसाठी आलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिची नात थोडक्यात बचावली आहे। या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार कमुबाई गोठारी या गावीत वय 50 राहणार डोकारे या आपल्या नात नितीक्षा अजित वळवी वय 15 हिच्यासह बसस्थानक परिसरातील ओट्यावर बसल्या होत्या। त्यावेळी शहादा वापी मार्गावरील MS14 MS2310 क्रमांकाची बस अचानक मागून आल्याने जोरदार धडक बसली। या धडकेत दोघीही गंभीर जखमी झाल्या। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीचा हात पुढे करत जखमींना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेचल शिवाजी वळवी यांनी उपचार सुरू केले। मात्र उपचारादरम्यान कामुबाई गावी त्यांचा मृत्यू झाला, तर नितीक्षा वळवी हिला किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिजित अहिरे, पोलीस हवालदार नरेंद्र गुरव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। या प्रकरणी बस चालक नितीन भांबरे आणि वाहक AS काजी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेप्रकरणी मयत महिलेचे जावई शैलेश वसावे यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। डोकारे येथून मका विक्रीसाठी शहरात आलेल्या कमुबाई गावी त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली। पात्रा परिवर्तन 24 न्यूज। सुमारास शहादा वापी बस आली नवापूर बस डेपोत आणि रिवर्स घेताना बस स्टँडच्या समोर उभे असलेली एक महिला बोताबाई कोठाऱ्या वसावे राहणार डोकाऱ्या आणि तिची नात होती, शाळकरी मुलगी आहे। तर त्या बाईला मोठ्याने धडक लागली बसची रिवर्स घेताना आणि त्या धडकेत ती अंतिम स्थितीत इथे त्या बसच्या कंडक्टरने ग्रामीण रुग्णालय नवापूर येथे तिला ॲडमिट केलं आहे आणि तिच्या वैद्यकीय उपचारानंतर तिचं अंतिम मयत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलेलं आहे। आणि त्या मुलीला थोडा कमी धडक लागली आहे, तिला जास्त काही इंजुरी नाही आहे, ती नॉर्मल आहे।